एकदाचा सिद्धांतचा प्रवास सुरू झाला. तसे ऑफिसमधले बरेच जण त्याच्यासोबत होते. पण ह्यावेळी आर्याचीच फार आठवण येत होती. आर्या एकटी राहू शकेल ना? आधीच तर ती इतकी घाबरट आहे. मी सोडायला नको होतं तिला एकटीला. किती चेहरा पडला होता तिचा. आर्या काल बरोबर म्हणत होती, आपलं प्रेम म्हणजे बांधून ठेवावं वाटत नाही, सोडून जावं वाटत नाही. खरंच आहे ते. पण मला आर्याला सोडून जाण्याचा इतका का त्रास होत आहे? याआधीही मी कितीतरी वेळा बाहेर गेलेलो आहे. पण ह्या वेळेस माझाही पाय का निघत नव्हता? मला आर्याला सोडून जावं वाटत नव्हतं. इतकं का वाटतं तिच्याबद्दल? मला ती आवडू लागली आहे. नाही नाही, काहीही काय, ते फक्त आता इतक्या दिवस सोबत राहिलो म्हणून वाटत असेल. हा, असंच असणार. जाऊ दे, मी बुक्स आणलेत ते वाचतो. आर्याचा विचार नको करायला, असं म्हणून त्याने सॅकमधून बुक्स काढले. अरे, मी तर फक्त बुक्स घेतले होते. ही डायरी कुणाची आहे? आर्याचीच असणार. त्याने ती बघितली. वाचू का? आर्याने काय लिहिलं आहे ते? नको, असं पर्सनल वाचायला नको. आणि त्याने ती ठेवून दिली आणि बुक वाचत बसला. हा व्हिडिओ कॉल का करतोय मला? सिद्धांत ना खरंच वेड्यासारखाच वागतो. कधी कधी. आता ह्या वेळेला मी ऑफिसमध्ये आहे हे माहिती नसणार का त्याला? तिनं थोडं बाजूला जाऊनच रिसीव केला. अरे, तू व्हिडिओ कॉल का करतोय? अगं आर्या, आधी हाय हॅलो असं म्हणावं. हे काय आपलं? बरं चुकलं. हाय बोल. कधी पोहोचला? काही नाही ग, मी हे विचारण्यासाठी कॉल केला होता की माझी गाडी नीट आणली ना? म्हणजे ठोकली वगैरे नाही ना? सिद्धांत, आर यू सिरियस? म्हणजे मला तू गाडीबद्दल विचारायला कॉल केला? ऑफकोर्स, मला फारच प्रिय आहे माझी गाडी. तू सांग, नीट आहे ना? तू नीट चालवली ना? किती काळजी वाटत होती मला, तिला काही झालं असतं तर. तुझी गाडी एकदम नीट आहे. हवं तर लंच ब्रेकमध्ये फोटो पाठवते. आणि चुकलंच माझं. मी उद्यापासून तुझ्या गाडीला हातच नाही लावणार. माझी आहे ना, माझ्याकडे तीच घेऊन येईल. ती चिडलीच. अजून काही बोलायचं आहे? नाही, बस इतकंच विचारायचं होतं. ठीक आहे. मग तिने फोन कट केला. काय विचित्र आहे हा. मला वाटलं माझ्याशी बोलायचं असेल ह्याला. पण नाही, ह्याला तर गाडीची काळजी. एखादा असता तर तू कशी आहेस, काय करतेय, काही खाल्लं का? पण सिद्धांतला ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा गाडी महत्त्वाची ना? डिस्कस्टिंग. तिला सिद्धांतचा चांगलाच राग आला. वा, आर्याला पाहून बरं वाटलं. सवय झाली आहे ना तिची आता. कामाची सुरुवातच होत नाही तिला पाहिल्याशिवाय. आणि आर्या तर खरंच बावळट आहे. तिला साधं समजू नये का की मी तिलाच बोलायला कॉल केला होता? कुणी आपली घेतंय हेही कळत नाही तिला. राग तर नाकावर, लगेच फोन कट असं करतं का कुणी? जाऊ दे, मला माझ्या मीटिंग्सला सुरुवात करायची आहे. तो त्याच्या कामाला लागला. आर्याचं तर आज ऑफिसमध्ये लक्षच लागत नव्हतं. तिला सारखी सिद्धांतच्या केबिनकडे पाहून त्याचीच आठवण येत होती. ती रिकामी खुर्ची पाहून तर तिला आणखीनच वाईट वाटत होतं. सिद्धांतशिवाय मज्जाच नाही ऑफिसमध्ये. किती रिकामं रिकामं वाटते ऑफिस. रेवा आणि आशिष पण गेले. ते असते तर थोडा तरी वेळ गेला असता. पहिलाच दिवस इतका कठीण जातोय. अजून 10 दिवस कसे जातील काय माहिती. पण त्याला काय, त्याचं तर तो मस्त मज्जा करत असेल. माझी काळजीच कुठे आहे त्याला. इतक्यात तिचा फोन वाजला. अरे, पुन्हा व्हिडिओ कॉल. हा बोल, काय म्हणतो? आर्या, ऐक ना, आत्ता मीटिंग झाली आणि फार मस्त झाली माहिती आहे का? आणि त्याने सगळी डिटेल्स मीटिंग तिला सांगितली. तो फार खुश दिसत होता. आर्यालाही ऐकून भारी वाटलं. पण सिद्धांतने मीटिंग हँडल केली म्हटल्यावर काही प्रश्नच नव्हता म्हणा. अरे, पण आता बस झालं मीटिंगचं. पुढे दुसरं काही बोलणारच नाही का हा? ती मनातच म्हणाली. आर्या, का ग, बोर झाली का? तो म्हणाला. नाही रे, बोल ना तू. चेहरा सांगतोय तुझा, तुला कंटाळा आला आहे हे ऐकून. बरं, ते सगळं सोड. जेवण झालं? नाही अजून. तुझं? माझंही बाकी आहे. चल, कर तू तुझे काम. जेवून बोलू संध्याकाळी. बाय. बाय. मला तर वाटतंय ना की सुट्ट्याच घ्यावा काही दिवस. कसं राहायचं ऑफिसमध्ये एकटीने, घरी एकटीने. किती कठीण आहे हे मला नाही जमणार. तिला ऑफिसमध्ये अजिबात करमत नव्हतं.
जबरदस्तीने ती वेळ काढत होती आणि कसाबसा ऑफिसचा वेळ संपला. घरी आल्यावर नेहमीप्रमाणे तिने आपलं आटपून ती तिच्या स्टडी रूममध्ये गेली. ह्यावेळी तरी तिला पुस्तकांचीच सगळ्यात जास्त मदत होणार होती. तिनं बघितलं टेबलावरचे तिचे पुस्तक आणि डायरी दोन्ही गायब. कुठे गेले? मी काल रात्री वाचून इथंच ठेवले होते. बरं, एखाद्या वेळेस पुस्तक मी बाहेर नेले असतील, पण डायरी ती तर मी इथून बाहेर नेणं शक्यच नाही. सिद्धांतला विचारू का? हो, कदाचित त्याने कुठे ठेवले असतील तर. हां, असं म्हणून तिने त्याला कॉल केला. हो, आर्याचा कॉल. बोल डिअर, करमत नाही आहे का? नाही रे, तसं काही नाही. ऐक ना सिद्धांत, तिचा आवाज टेन्शनमध्येच होता. सिद्धांतने लगेच ओळखलं. काय झालं आर्या, इतक्या टेन्शनमध्ये का आहेस? काही झालं का? नाही, तसं काही नाही. मला हे सांग, तू माझे स्टडी रूममधले बुक्स पाहिले का? काल मी तिथेच ठेवले होते. अच्छा, तुझे बुक्स का? ते तर. तो बोलता बोलता थांबला. नको, हिला जर कळलं की माझ्याकडे आहे तर पुन्हा किरकिर चालू करेल. मला न विचारता नेलेच कसं काय? जाऊ दे, हिला नाही सांगत, तो मनाशीच म्हणाला. तू थांबला का? बोल ना. अगं, असतील ना आर्या तिथेच कुठे. बघ, तू वाचता वाचता कुठेतरी ठेवून दिलं असणार. नीट बघ. आणि काय गं, इतकं पुस्तक आहे तुझ्याकडे, तुला नेमके तेच का हवे आहेत? अरे, मुळात प्रश्न पुस्तकांचा नाहीच आहे. ते तर माझ्याकडे सॉफ्टमध्ये पण आहे. पण त्या पुस्तकांसोबत माझी डायरी पण होती. ती दिसत नाही आहे कुठे. मला ती हवी आहे. अँड आय एम शुअर की मी ती बाहेर नेली नाही. एवढं काय आहे त्या डायरीमध्ये की इतकं टेन्शन घेतेय? आर्या, नाही सापडत तर मला वाटतं तू एकदा शोध. नाही सापडली तर नवीन घे, त्यात काय? अरे, असं कसं बोलतो तू? ती डायरी किती महत्त्वाची आहे माझ्यासाठी तुला नाही कळणार. घरातून गोष्टी गायब होतातच कशा? तू घेतली का? तिने हळूच विचारलं. तुला काय म्हणायचे? मी चोरली? काहीही काय आरोप लावते ग माझ्यावर? मला तर आत्ता कळालं की तुझ्याकडे डायरी पण होती आणि मला हौस नाही अशा दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावायची. सॉरी, मला वाटलं चुकून तू घेतली असशील. एनिवे, मी शोधते, बघते सापडते का. हा शोध, आणि सापडली की कळव मला. आणि दोघांनीही फोन ठेवून दिला. बिचारी आर्या किती भोळी आहे खरंच. आता तिने पुढचे 10 दिवस जरी तिथं शोधली तरी तिला सापडणार नाही आहे. मला असं खोटं नव्हतं बोलायचं तिच्याशी, पण तिचा रोग पाहून तर वाटत होतं की तिला जर कळलं असतं की माझ्याकडे आहे तर नेक्स्ट फ्लाईटने ती इथे आली असती. पण एवढं काय असेल त्या डायरीमध्ये? बघू का? त्याने हातात घेतली. पण कुणाचं पर्सनल वाचू नये. पण आर्याला कुठे कळणार मी वाचलं ते? हां, तिला काय कळणार न मी वाचली की नाही ते? आणि आता ही डायरी इथे अशी पडून राहण्यापेक्षा वाचलेलीच बरी. म्हणून त्याने ती डायरी उघडली. तितक्यात त्याला पुन्हा आर्याचा कॉल आला. सिद्धांत, मला काय वाटतं आपल्याकडे चोरीच झाली असावी. काय? काय चोरी झाली? हो, बघ ना. कारण मी सगळं घर शोधलं, पण ते पुस्तक आणि डायरी कुठेच नाही आहे आणि घरी कोणीच नव्हतं. आर्या, तू न थोडं जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय त्या डायरीचं. अगं, चोर काही फक्त तुझी डायरी आणि ते 2 पुस्तक चोरायला येणार आहे का? काहीही आपलं. हो, तेही आहेच म्हणा. तू एक काम कर, आराम कर. नाही तर तू न तिथे थांबूच नको. तू न तुझ्या घरी जा. मला आता पुन्हा कॉल करू नको. मला वाचायचं आहे. काय? तुला वाचायचं आहे? तू कधीपासून वाचायला लागला? 1 मिनिट, म्हणजे तूच तर नाही नेलं ना? अरे यार, काय माती खाल्ली मी. अगं, वाचायचं म्हणजे काही पुस्तकच नसतं ग. माझ्याकडे ब्ल्यूप्रिंट आहे, ती मला वाचायची आहे. हो, सॉरी, ब्ल्यूप्रिंटचं डोक्यातच नाही आलं माझ्या. ठीक आहे, तू कंटिन्यू कर. मी तिकडंच जाते. ॲटलिस्ट माझा वेळ तरी जाईल. बाय, टेक केअर. हां, ठेवला बाबा एकदाचा हिने फोन. काहीही लॉजिक लावते आर्या. म्हणे चोराने नेली असेल. ज्या दिवशी तिला कळेल की डायरी माझ्याकडे आहे त्या दिवशी प्रलय येणार बहुतेक, तो स्वतःशीच म्हणाला. आणि त्याने पहिलं पेज उलटलं. सुरुवात तर अगदी सिद्धांतरूपी राक्षस, डेव्हिल अशीच होती. तिथपासून प्रवास वाचण्यात त्याला जी मज्जा वाटत होती आणि पुढे काय लिहिलं असेल याबद्दल अजूनच उत्सुकता वाटत होती. आणि विशेष म्हणजे आर्याने त्याचा राक्षस असा उल्लेख केलेला असूनही त्याला राग नव्हता आला. उलट हसायलाच येत होतं. बिचारीला तेव्हा मला तोंडावर म्हणावं वाटलं असेल, पण तेव्हा मी ठरलो तिचा बॉस काय बोलणार म्हणून तिनं लिहिलं असेल. त्याच्याबद्दलच्या निगेटिव्ह कमेंट्स वाचून त्याला असंच वाटलं.
चला, एकंदर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आमची. किती भाग्य म्हणावं की दुर्दैव की आमची स्टोरी मला आठवत नाही म्हणून मला वाचावी लागते. पण काहीही म्हणा, आर्याने लिहिलं मात्र एकदम भारी. ऑफिसमध्ये पहिल्यांदाच त्याने तिला रागावलं आणि त्यानंतर तिला किती वाईट वाटलं हे वाचूनच त्याला दुःख झालं. पुढे तिची तब्येत ठीक नसताना घेतलेली काळजी, ट्रीपमधले त्यांनी सोबत घालवलेले क्षण, त्याने आर्यासाठी मागवलेलं जेवण, सगळे प्रसंग तो वाचत होता आणि वाचताना त्याला असं पुन्हा जगत असल्यासारखं वाटत होतं. खरंच लग्नाआधीही आम्ही मनाने इतके जवळ होतो. ते वाचताना त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पुन्हा त्याने वाचायला सुरुवात केली. डान्स करताना जवळ आलेला सिद्धांत, ज्याने क्षणात स्वतःला तिच्यापासून दूर केले. त्या एका प्रसंगावर तर तिने लिहिलं होतं, सिद्धांत असं वागून आणखीनच जवळ आला. ॲक्सिडेंटनंतर त्याने घेतलेली काळजी, हे सगळंच वाचून त्याला विश्वासच बसत नव्हता की असंही आमच्या आयुष्यात घडलं होतं. पण तारीख वारासहित लिहिलेल्या डायरीकडे पाहून त्याला खात्री होती की हे सगळं खरं आहे. पण आपल्याला ह्यातलं काही आठवत नाही म्हणून त्याने अजूनही वाईट वाटत होतं. सिद्धांत तिला बोलत नसताना तिची होणारी घुसमट, तिने प्रपोजसाठी पाहिलेली वाट, सगळं अगदी त्याच्या मनाला स्पर्शून जात होतं. इतकं वाटत होतं तर मग बोलायचं ना स्वतःच, का वाट पाहिली, सांगायचं ना मला तू आवडतोस म्हणून. पण नाही, तिला माझ्याच तोंडून वधवून घ्यायचं असेल. तो प्रसंग वाचताना सहजच त्याच्या तोंडातून निघून गेलं. पुढे त्याच्या लग्नाची तयारी, त्यात आर्याची उडणारी धांदल, तिला आलेलं टेन्शन, त्यात सिद्धांतचा मिळणारा आधार, सगळंच खूप छान शब्दात मांडलं होतं. लग्नानंतरचे दिवस, त्याबद्दल आर्यानं लिहिलं होतं की मी खूप लकी आहे, मला सिद्धांतसारखा पार्टनर मिळाला. तो खरं तर फणस आहे, म्हणजे वरून तो कितीही रूढ वाटत असला तरी आतून मात्र अगदी गोड. तो असा समजणे शक्यच नाही. त्याला हे वाचून हसायला आलं. बापरे, आर्या किती चांगलं ओळखलं मला. आर्याने पुढे लिहिलं होतं, माझ्या टेन्शनचं कारण आणि उपाय एकच आहे, तो म्हणजे सिद्धांत. काय? हे काय लिहिलं हिनं? म्हणजे मी काही टेन्शन देतो का? स्वतःच विनाकारण घेत असती. पुढे वाचत असताना त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, ॲक्सिडेंट कसा झाला, ते नेमके कुठे गेले होते, हे सगळं त्याला आधी मंदारने सांगितलं होतं. सगळं तेच पुन्हा त्याला वाचायला मिळालं. त्यानंतर आर्यानं लिहिलं होतं, आज सिद्धांत ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याला केवळ आणि केवळ मीच जबाबदार आहे. ह्या गोष्टींसाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मी उगाचच हट्ट केला बाईकवर जाण्याचा. मोह हा क्षणाचा असतो, पण तो खूप महागात पडतो. जसा सीतेला कांचनमृगाचा मोह झाला आणि तिला श्रीरामापासून दूर जावं लागलं, माझंही अगदी तसंच झालं. त्या एका मोहाच्या क्षणामुळे मी माझ्या सिद्धांतला कायमचं गमावून बसले. फक्त फरक एवढाच आहे की तो माझ्या डोळ्यांसमोर असतो, पण ते तर अजूनच त्रासदायक आहे. आपला पार्टनर आपल्यासमोर असून आपल्याला साधं ओळखत नाही, ह्यापेक्षा अजून काय वाईट असू शकतो. ज्याला मी सर्वस्व मानते तो माझं अस्तित्वच मान्य करत नाही. किती कठीण आहे हे सगळं. पुढे काय होणार काहीही माहिती नाही. त्याने मला ओळखावं ह्याचा आग्रह नाही, पण तो लवकर बरा व्हावा हीच एक अपेक्षा आहे. माझ्या आयुष्यात माझ्या प्रिय गोष्टी कधीच माझ्याजवळ राहत नाही. आधी बाबांवर खूप प्रेम होतं, देवाने त्यांनाही नेलं, मग सिद्धांतवर केलं, आता तोही दुरावला. मुळात मला तर आता असं वाटतंय की मी कधी कुणावर प्रेम करायचंच नाही का. म्हणजे जर मला काही मिळणारच नसेल तर मग का. आणि किती त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा, कुणीही नाही समजून घेऊ शकत. दिवसभर सगळे असतात पण रात्र मात्र खायला उठते. गेले कित्येक रात्र मला झोप नाही लागत. हल्ली आयुषच्या जोक्सवर पण हसायला नाही येत. कुणाशी बोलण्याची इच्छाच नाही होत. कधी कधी तर वाटतं की आपण जगतोच का आहोत. मग विचार येतो की उद्या जर सिद्धांतला सगळं आठवलं आणि त्याच्यासमोर त्याची आर्यास नसली तर तो सहनच करू शकणार नाही. फक्त आणि फक्त सिद्धांतला कधीतरी आठवेल ह्याच आशेवर मी दिवस काढते. पण जसे जसे दिवस चालले तशी तशी ही आशाही मावळत चालली आहे. आज सिद्धांत घ्यायला येणार, किती छान. किती दिवसापासून मी वाट बघत होते ह्या दिवसाची. तसा सिद्धांत सहसा कुठलीच गोष्ट लवकर मान्य करत नाही, पण मग तो मला स्वीकारायला तयार कसा झाला, हा खरंच माझ्यासाठी अनुत्तीर्ण प्रश्न आहे. पण ठीक आहे, आता होईल सगळं नीट. कितीतरी दिवसानंतर आम्ही सोबत असू. मला तर कल्पना सहन होत नाही आहे. काय बोलू आणि काय नाही असं होतंय.
तिचा तो उत्साह पाहून सिद्धांतला स्वतःचीच घृणा वाटली. आर्या किती आनंदी होती तेव्हा आणि किती संकटानंतरचा आनंद होता तो. आणि मी काय केलं? असा कसा वागू शकतो मी? तिच्या मनाचा एकदाही विचार नाही केला. किती पटकन बोलून गेला सिद्धांत की आपलं काहीच नातं नाही, मी नाही स्वीकारू शकत. फक्त मला आईला दुखवायचं नाही आहे म्हणून तुला घरात आणलं. एका क्षणात त्याने माझ्या सगळ्या आनंदावर पाणी सांडलं. त्याने एकदाही विचार करू नये मला काय वाटलं असेल. माझंच चुकलं. थोड्या जास्तच अपेक्षा ठेवला मी सिद्धांतकडून. तसा तोही त्याच्या जागेवर बरोबर आहे. मुळात चुकीचं कुणीच नाही. नियती आणि नशिबाचे भोग, दुसरं काहीही नाही. तसा ह्या गोष्टींवर माझा कधी विश्वासच नव्हता, पण आता भाग पडतंय विश्वास ठेवणं. पुढे काय होईल माहिती नाही, पण सिद्धांत थोडा चांगला वागला. त्याने काळजी घेतली की उगाचच पुन्हा कुठेतरी होप्स निर्माण होतात. मग पुन्हा वास्तवाची जाणीव होते की हा याचा स्वभावच आहे. पण मग त्यामागचे प्रेम असेलच असं नाही ना. मग तो असा वागला की उगाचच अपेक्षा वाढत जातात. मग दुसऱ्या दिवशी तसं काहीच नसतं. पुन्हा चिडचिड. मग वास्तवाची जाणीव होते की आपण उगाचच अपेक्षा ठेवल्या, असं काहीच नाही आहे. त्यामुळे हल्ली माझी ही चिडचिड वाढतीये. मन स्थिर नसतं आणि वाद वाढत जातात. पुढचे 10 दिवस तो इथे नसणार आहे. कल्पनाच करू शकत नाही मी सिद्धांतशिवाय राहण्याची. कसे काढणार हे 10 दिवस? पण शेवटी करिअर ही महत्त्वाचं आहे. हल्ली खूप सवय झाली आहे त्याची. आता तर सिद्धांतने आवाज दिल्याशिवाय जागही येत नाही. तो सोबत असला की मी निश्चिंत असते. तो घेतो सगळं सांभाळून. पण त्याच्यापासून आता दूर नाही जाऊ वाटत. त्याचे टोमणे, त्याचं चिडवणं सगळंच मिस करणार आहे मी पुढचे 10 दिवस. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या हातचं जेवण. हे वाचून सिद्धांतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. काहीही लिहिते आर्या, जेवण मिस करणार म्हणे. आणि त्याने डायरी बंद केली. बापरे, किती भयानक दुःख आहे. आर्याचा चेहरा पाहून कधी वाटणारही नाही की ती इतकं सगळं सहन करते. आणि किती दिवसापासून. आर्या ही ना इतकं सगळं एकटी सहन करत राहिली. एकदा तरी सांगून पाहायचं असतं. पण मी विश्वास ठेवला असता. नाही, ती परिस्थितीच तशी होती. आणि आजही आर्याला हेच वाटतंय की हे सगळं तिच्याचमुळे झालं. ती वेळ वाईट होती हे कसं नाही कळत आर्याला. मला आज कळतंय आर्याविषयी मला इतकी का काळजी वाटते. तिला थोडंही काही झालं की मी नाही सहन करू शकत. तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं की आजही मला तोच त्रास होतो. ती जवळ नसली की हरवल्यासारखं वाटतं. ती फक्त सवय नाही आहे. म्हणजे नेमके कळत नाही, पण काहीतरी आहे जे तिच्याजवळ खिळवून ठेवतं. आणि हो, पुढचे 9 दिवस तर आता आणखीनच कठीण जाणार आहेत. हे सगळं वाचून आत्ताच आर्याकडे जाऊन तिला म्हणावं वाटत होतं की नाही, नशीब नियती नसतातच ह्या गोष्टी. बघ, तुझा सिद्धांत तुझ्या समोर आहे. आणि तू म्हणत होतीस ना की तुझ्या प्रिय गोष्टी दूर जातात, पण ह्या वेळेला तसं नाही होणार. मी कायम तुझ्या जवळ असेन. हे तर मी तिला फोनवर पण बोलू शकतो, पण तिची रिॲक्शन पाहायची आहे. आणि ह्यासाठी मी तर वेट करूच शकतो. मिस यू डिअर, असं म्हणून तो झोपायला निघून गेला. आर्या, तुला सांगितलेले चेंजेस केले. पलीकडून काही उत्तर नाही आले. आर्या, आय एम टॉकिंग विथ यू, डॅम इट. लक्ष कुठे आहे तुझं? सर, दिस इज अन्वी, नॉट आर्या. आणि हे तिसऱ्यांदा होतंय. अन्वी ही त्याची बंगलोरच्या ऑफिसमधली असिस्टंट होती. शट. काय होतंय असं? एक्स्ट्रीमली सॉरी अन्वी. इट्स ओके सर. काय चालू आहे माझ्यासोबत? सतत आर्याचंच नाव येतं तोंडात. मला तर कुठेही तीच दिसते. कंट्रोल सिद्धांत, इथं आर्या नाही आहे. ह्यानंतर तिचं नाव असं मीटिंगमध्ये नाही आलं पाहिजे. तो स्वतःला समजावून सांगत होता. आज सिद्धांतनं एकही कॉल कसा नाही केला. काल तर दिवसभर करत होता. हा एका दिवसात विसरला की काय मला? मी करू का? हा, करूनच बघते. आणि त्याने सिद्धांतला कॉल केला. त्याने कट केला आणि इन अ मीटिंगचा मेसेज पाठवला. अरे, हा मीटिंगमध्ये असेल. करेल फ्री झाल्यावर, असं म्हणून तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. थोड्या वेळाने तिला रेवाचा कॉल आला. रेवाने तिला मीटिंगमध्ये काय झालं सगळं सांगितलं. सिद्धांतने कशा प्रकारे 3 वेळेस अन्वीला आर्या म्हणून बोलवलं हेही सांगितलं. आणि तिला काहीतरी काम आलं म्हणून तिनं फोन कट केला. आर्याला तर ऐकून आश्चर्यच वाटलं. बापरे, इतका मिस करतोय मला सिद्धांत. आणि इतका कसा वेडा आहे की ह्याला कळू नये की आपण मीटिंगमध्ये आहे. आर्या इथं नाही आहे. इतकीच आठवण येते तर कॉल करायचा ना मग. आता तर संपली मीटिंग.
मग ह्याने काही कॉल केला नाही. विसरला असेल का? मीच करून बघते. हे आर्या, अगं बरं झालं तू कॉल केला. मी करणारच होतो. आत्ता माहिती आहे. तू राहूच दे सिद्धांत. तुला माझी आठवणच नाही येत. आता काय तुला नवीन लोक मिळाले ना, माझी आठवण कशी येणार? अगं कोण नवीन लोक? काहीही काय? अन्वी. आर्या का जलस फील करते? त्या अन्वीचा काय संबंध? तो मनातच विचार करत होता. अरे बोल ना आता, गप्प का? अगं अन्वीचाच विचार करत होतो. फार मस्त आहे हा ती, लुक्समध्ये पण कामात पण. तो मुद्दामून आर्याला चिडवण्यासाठी म्हणाला आणि त्याने पुढे तिचं भरभरून कौतुक केलं. बाय द वे आर्या, आधी मी तुला तिच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. मग तुला कसं कळालं? तू नाही सांगितलं म्हणून काय झालं? माझं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे, कळलं? त्यामुळे असं नको समजू की मला इथे बसून काहीच कळणार नाही. तुला काही जरी समजलं तरी तू काय करू शकणार आहे आर्या? आणि मी का घाबरू तुला? काहीही. आणि अन्वीचंच म्हणशील ना तर ती आहेच ग्रेट. बरं झालं तुझं अन्वी पुराण. ठेवू मी? आर्या चिडूनच म्हणाली. आर्या चिडलीस तू? मी का चिडू? तुलाच माहिती कारण. मी तर काही चिडण्यासारखं बोललोच नाही. चिडण्यासारखं बोललो नाही म्हणे. इतका वेळ झाला तिचं कौतुक करतोय. मी तिचं कौतुक ऐकायला फोन केला का? आता मात्र ती बोलली. सिद्धांतला आर्याचं फार हसायला येत होतं. किती इनसिक्युअर फील करते ही लगेचच. हे बघ आर्या, कुणाच्याही चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं. आता आहेच तिच्याकडे काही गोष्टी चांगल्या. तुझं हे विनाकारण चिडणं चूक आहे हा, तो म्हणाला. बरं सिद्धांत, तू बरोबर, मी चूक. ठेवू फोन? छान वाटलं हा अन्वीबद्दल ऐकून. मला बरीच कामं आहेत. बाय. गुड. आर्या, शेवटी तू मान्य केलं. बाय. आणि त्याने फोन ठेवून दिला. काय आहे हे? ह्याला सायक्रेस्टिक बोललेलं कळत नाही का? काहीही आपलं. आणि किती कौतुक करत होता. इतकी आवडली असेल तर मग राहा म्हणा तिच्यासोबत. मी इथे हा कधी येईल याची वाट बघते आणि ह्याला तर काही पडलेलीच नाही. आता मी नाही बोलणार त्याच्याशी. आर्या, कधी मोठी होणार तू? मी कसा दुसऱ्या कोणाचा विचार करेन वाटतं का? पूर्ण गोष्ट ही ऐकून घ्यायची नाही. उगाचच आपलं काहीही विचार करायचा आणि स्वतःलाच त्रास करून घ्यायचा. आताही तोच विचार करत बसली असेल. तिला कॉल करून बघू का? हा, अजून मजा थोडी घेऊ तिची. अरे काय हे, तू ऑफिसमध्ये असताना व्हिडिओ कॉल करत जाऊ नको रे. फार ऑकवर्ड वाटतं मला. तुझं ना आर्या काहीतरी विचित्रच असतं हं. का केलास फोन? तिथं काही काम नाही का तुला? आर्या, आपल्या बॉसला कुणी असं बोलतं का गं की काही काम नाही का? मनात नसले तरी थोडी रिस्पेक्ट द्यावी माणसानी. आणि भरपूर काम आहेत हं मला. परत रडशील कॉल नाही केला तर म्हणून. आणि माझं इथलं बरंच काम अन्वीनं हलकं केलं, त्यामुळे थोडा निवांत होतो. पुन्हा अन्वी. आर्या, आर यू फिलिंग जेलस? नो, व्हाय शुड आय? ओके, आय फील दॅट. कारण तू मागे पण असंच केलं होतं ना. बघ, जेव्हा तू आजारी होती आणि मला आई मुली बघण्यासाठी मागे लागली होती तेव्हा तू पण चिडली होती, राईट? सिद्धांत, तुला आठवलं ते? ओ माय गॉड, म्हणजे तुला आठवते सगळं? आर्याने एकदमच आनंद होऊन विचारला. शट, उगाच बोललो. आता काय सांगू? डायरीमधून कळालं. ते जर कळलं तर नकोच, ती कल्पनाच नको. नाही ग, सगळं नाही, थोडं थोडं. म्हणजे मला हा इन्सिडेंट आठवला. त्याने दिली थाप मारून. ओके ओके. तिचा चेहरा लगेच उतरला. पण ठीक आहे ना, काहीतरी आठवलं. प्रोग्रेस म्हणावी लागेल. असंच आठवेल बाकीचंही, ती थोडं नाराजीनंच म्हणाली. होप सो. तिचा चेहरा अजूनही तसाच होता. आता सिद्धांतला माहिती होतं एक्झॅक्टली ती काय विचार करत असेल. कारण डायरी वाचून त्याला कळलं होतं की ह्याचा आर्याला किती त्रास होतो. आर्या, काय झालं? इतका का विचार करते या गोष्टीचा? काही नाही, तू सोड तो विषय. मला थोडं काम आहे, बोलते नंतर, असं ती डोळे पुसत म्हणाली. आर्या, ऐक. सिद्धांत पुढचं बोलेपर्यंत तिनं फोन कट केला. आज त्याला पुन्हा आर्याच्या डोळ्यातले अश्रू तितकेच त्रास देत होते जितके आधी देत होते. उगाच काढला तो विषय. किती त्रास झाला असेल तिला. पण तिने पुढचं ऐकूनही नाही घेतलं. आता फोन करूनही फायदा नाही, ती नाही उचलणार. तर मित्रांनो, आत्तापर्यंतची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.